तबला मास्टर झाकीर हुसेन यांचं निधन झालं। वस्ताद झाकीर हुसेन यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना अमेरिकेमधील सॅन फ्रान्सिस्को रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। पण उपचाराच्या दरम्यान वयाच्या 73व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आहे। मृत्यूमुळे कला विश्वात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना आता व्यक्त होते। झाकीर हुसेन अवघ्या सांगीतिक विश्वाला भुरळ घालणारं हे व्यक्तिमत्व। वयाच्या अवघ्या 7व्या वर्षांपासून तबल्यावर त्यांची बोटं आणि हातांची थाप पडू लागली। वडील अल्लाह राखा खान यांच्याकडूनच त्यांनी तबला वादनाचे धडे गिरवले। शास्त्रीय संगीतापासून सुरू झालेला हा प्रवास पाहता पाहता अद्वितीय शैलीमुळे उत्तुंग शिखरावर जाऊन पोहोचला। वॉशिंग्टन इथल्या विद्यापीठात संगीत विषयात डॉक्टरेट ही पदवी मिळवलेल्या उस्ताद यांनी वयाच्या 12व्या वर्षांपासून तबला वादनाचे कार्यक्रम करण्यास सुरुवात केली। साधारणतः त्यांचे दरवर्षी 150 कार्यक्रम होत। झाकीर हुसेन आणि तबला हे समीकरण म्हणजे दिवा आणि ज्योतच जणू। झाकीर हुसेन यांनी अनेक भारतीय आणि परदेशी चित्रपटांना संगीत दिलं। झाकीर हुसेन यांनी भारतीय शास्त्रीय संगीत जागतिक स्तरावर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। पंडित रविशंकर, उस्ताद अमजद अली खान, जॉर्ज हॅरिसन, जॉर्ज मॅक्लोफिन आणि मिकी हार्ट ऑफ द ग्रेटफुल डेड यांसारख्या दिग्गजांसोबतही त्यांनी काम केलं। 1970 मध्ये त्यांनी जॉन मॅक्लोफोलिन यांच्यासोबत शक्ती या नावाच्या फ्युजन ग्रुपची स्थापना केली, ज्यानं भारतीय शास्त्रीय संगीत आणि जॅझ एकत्र करून एक नवीन शैली सादर केली। साज या सिनेमात त्यांनी अभिनय सुद्धा केला होता। विशेष म्हणजे 2016 मध्ये झालेल्या ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्ट मध्ये सहभागी होण्याकरता अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी झाकीर हुसेन यांना व्हाईट हाऊस मध्ये आमंत्रित केलं। व्हाईट हाऊस मध्ये कला सादर करणारे झाकीर हुसेन हे पहिले संगीतकार ठरले। तबल्यापासून ताल वेगळा झाल्यानंतर जी पोकळी निर्माण होईल तशाच प्रकारची पोकळी ही त्यांच्या जाण्याने निर्माण झाली आहे। ही अशी क्षती आहे की जी कधी भरून निघू शकत नाही। त्यांचं अस्तित्व असणं, त्यांच्याकडे बघून आपण जसं घरी वडीलधाऱ्यांकडे बघून गोष्टी करतो तसंच मी आणि मला खात्री आहे माझ्यासारखे सगळे कलावंत करत असतील। त्यामुळे घरचं कोणतरी गेल्यानंतर जसं पोरकं वाटतं तसं आता पोरकं वाटतंय। 1988 मध्ये झाकीर हुसेन यांना पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण, 2023 मध्ये पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित केलं। 1990 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचा संगीत पुरस्कार सुद्धा मिळाला। 2009 मध्ये झाकीर हुसेन यांना 51व्या ग्रॅमी पुरस्कारानं सुद्धा सन्मानित करण्यात आलं। उल्लेखनीय म्हणजे झाकीर हुसेन यांना त्यांच्या कारकिर्दीत 7 वेळा ग्रॅमी पुरस्कार यांचं नामांकन मिळालं होतं आणि त्यापैकी 4 वेळा त्यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं। तबला नसा नसात भिनलेला आणि रसिकांच्या हृदयात भिनवणारा कलावंत आज काळाच्या पडद्याआड गेलाय। लोकशाही मराठी कडून देखील उस्ताद यांना विनम्र अभिवादन। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।